नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे, एस-एस-सी व इतर केंद्रीय परीक्षांसाठी महत्त्वाचा टॉपिक म्हणजे स्वातंत्र्य सेनानींनी ज्या महत्त्वाच्या घोषणा दिल्या होत्या ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिले आहे पूर्ण स्वराज्य. पूर्ण स्वराज्य ही घोषणा ही भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी 1930च्या लाहोर अधिवेशनामध्ये दिली होती. 1930च्या लाहोर अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्य ही घोषणा त्यांनी दिली होती, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा चलो दिल्ली. सुभाषचंद्र बोस यांनी चलो दिल्ली ही घोषणा दिली होती, म्हणजे दिल्लीकडे चला. त्यानंतर करो या मरो ही महत्त्वाची घोषणा आहे, परीक्षे दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. ती कोण दिली? महात्मा गांधी यांनी. तर महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता असे म्हटले जाते, बरोबर आहे. त्यानंतर बघा जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली. तर लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते, बरोबर आहे. त्यानंतर जय जवान जय किसान आणि त्यालाच पुढे जय विज्ञान अशी त्रिवार घोषणा दिली. ती कोण होते? अटल बिहारी वाजपेयी, ते भारताचे पंतप्रधान होते. त्यानंतर इन्किलाब जिंदाबाद ही घोषणा भगतसिंग यांनी दिली. त्यानंतर आराम हराम है ही सुद्धा घोषणा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी दिली. त्यानंतर बघा हू लिव्ज इफ इंडिया डाईज म्हणजे भारत संपेल तर कोण जगेल ही घोषणा पंडित नेहरू यांनी दिली. त्यानंतर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही सर्वप्रसिद्ध घोषणा लोकमान्य टिळक यांनी दिली. त्यानंतर सायमन गो बॅक म्हणजे भारतामध्ये जे सायमन कमिशन येणार होते 1927 साली, तर त्या सायमन गो बॅक, कारण त्यामध्ये भारताचा एकही सदस्य नव्हता, म्हणून सायमन गो बॅक ही घोषणा लाला लजपत राय यांनी दिली. त्यानंतर वंदे मातरम ही घोषणा किंवा वंदे मातरम हे गीत हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी दिले किंवा लिहिले. त्यानंतर सरफरोश की तमन्ना अब हमारे दिल में है ही महत्त्वाची घोषणा, क्रांतिकारी घोषणा रामप्रसाद बिस्मिल यांनी दिली होती. त्यानंतर बघा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा ही घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी दिली. त्यानंतर जय हिंद ही सुद्धा महत्त्वाची घोषणा आहे. बऱ्याच जणांना कन्फ्यूज असते की जय हिंद ही घोषणा कोण दिली, तर जय हिंद सुद्धा घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी दिली. त्यानंतर सत्यमेव जयते. तर सत्यमेव जयते हे घोषणा दिली पंडित मदन मोहन मालवीय यांनी, बरोबर आहे. पण ही सत्यमेव जयते त्यांनी घेतलं कुठून? तर मुंडकोपनिषद नावाचं एक उपनिषद आहे, तर त्या मुंडकोपनिषदामधून सत्यमेव जयते ही घोषणा घेण्यात आली. त्यानंतर कर मत दो म्हणजे टॅक्स देऊ नका ही घोषणा सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिली. ते भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री होते. त्यानंतर बघा दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे आझाद रहे हैं आझाद ही रहेंगे ही घोषणा चंद्रशेखर आझाद यांनी दिली, बरोबर आहे. त्यानंतर बघा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा ही परीक्षे दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, कारण हे थोडं जरा ट्रिकी क्वेश्चन आहे. तर मोहम्मद इक्बाल यांनी ही घोषणा दिली, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. त्यानंतर बघा वेदांकडे परत चला म्हणजे गो बॅक टू वेदास ही घोषणा स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिली. त्यांनी 1875 साली मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली, बरोबर आहे. त्यानंतर हिंदी हिंदू हिंदुस्तान परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची घोषणा आहे ही. हिंदी हिंदू हिंदुस्तान ही घोषणा भारतेंदू हरिश्चंद्र यांनी दिली. त्यानंतर मारो फिरंगी को ही घोषणा मंगल पांडे यांनी दिली. तर मंगल पांडे कोण होते की 10 मार्च जेव्हा 1857चा उठाव झाला होता त्यावेळी पहिल्यांदा एक ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळी मारली होती, ते होते मंगल पांडे. त्यानंतर जय जगत ही घोषणा विनोबा भावे यांनी दिली. आचार्य विनोबा भावे यांनी जय जगत ही घोषणा दिली. त्यानंतर साम्राज्यवाद का नाश हो म्हणजेच हे जे ब्रिटिशांचं किंवा सर्व जगावर जे साम्राज्यवाद पसरला होता त्यावेळेस त्याचा नाश हो ही घोषणा भगतसिंग यांनी दिली. त्यानंतर विजयी विश्व तिरंगा प्यारा ही जी घोषणा आहे ती श्यामलाल गुप्ता यांनी दिली. विजयी विश्व तिरंगा प्यारा ही घोषणा श्यामलाल गुप्ता यांनी दिली. त्यानंतर मेरे शरीर पर पड़ी एक एक लाठी ब्रिटिश साम्राज्य के कफन में कील सिद्ध होगी ही महत्त्वपूर्ण घोषणा लाला लजपत राय यांनी दिली. तर लाला लजपत राय कोण होते? बालपाल आणि लाल बालपाल या तिकडीमधले ते एक महत्त्वाचे होते, लाला लजपत राय. त्यानंतर संपूर्ण क्रांती बिहार आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी एक आंदोलन झालं होतं जेपींच्या नेतृत्वामध्ये, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वामध्ये. त्यांनी संपूर्ण क्रांती नावाची घोषणा दिली होती. अशा प्रकारे ह्या महत्त्वाच्या घोषणा या ठिकाणी हा व्हिडिओ संपला आहे. धन्यवाद.